आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। पेन्शनधारकांसाठी निवृत्ती वेतनधारकांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। पेन्शनधारकांना निवृत्ती वेतनधारकांना त्यांना मिळणाऱ्या किमान पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी आता समोर आलेली आहे आणि त्याच मागणीच्या अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाची अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय ती महत्त्वाची बातमी आहे, कोणत्या पेन्शनधारकांच्या निवृत्ती वेतनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। पेन्शनधारकांना निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ मिळावी किंवा किमान त्यांची पेन्शन वाढवावी अशी मागणी बऱ्याच वर्षापासून पेन्शनधारक निवृत्ती वेतनधारक करत असतात आणि त्याच संदर्भातला आता मोठा आवाज लोकसभेमध्ये खासदार छत्रपती शाहू यांनी आता उपस्थित केलेला आहे। आपला आवाज त्या ठिकाणी वाजविलेला आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की EPS 95 अंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना किमान निवृत्ती वेतन दरमहा 9,000 रुपयांपर्यंत वाढवून भविष्यासाठी महागाई निर्देशांकाशी जोडलं जावं अशी आग्रही मागणी खासदार छत्रपती शाहू यांनी मंगळवारी लोकसभेत केली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आजच्या काळामध्ये EPS 95 अंतर्गत जे सेवानिवृत्त पेन्शनधारक आहे, निवृत्ती वेतनधारक आहे, त्यांना अतिशय कमी पेन्शन त्यांना मिळते आहे आणि त्या पेन्शनमध्ये जगणं त्यांच्यासाठी फार अशक्य आहे। आता वाढलेली महागाई आणि या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यास निश्चितच पेन्शनधारकांना निवृत्ती वेतनधारकांना वाढीव पेन्शन मिळावं, कमीत कमी 9,000 रुपये एवढं त्यांना पेन्शन मिळावं आणि हे पेन्शन वाढत्या महागाईशी संलग्न असावं म्हणजे जसं जशी महागाई वाढत जाईल तशी तशी त्यांना वाढीव पेन्शन सुद्धा मिळावी यासाठी छत्रपती शाहू यांनी लोकसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित निर्माण केला। ही माहिती त्यांनी त्या ठिकाणी दिली आहे। EPS 95 योजनेशी देशभरातील 75 लाख निवृत्ती वेतनधारक संबंधित आहे। पेन्शनधारकांची दयनीय अवस्था आहे, त्यांना किमान 1451 रुपये इतकं तटपुंजी निवृत्ती वेतन मिळत आहे जर ॲव्हरेज काढल्या गेल्यास आणि सध्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत सुद्धा जवळपास 1200 रुपये आहे। अशा परिस्थितीमध्ये 1451 रुपयामध्ये जगणं किती अवघड आहे ही सुद्धा दयनीय अवस्था लोकसभेमध्ये मांडण्यात आलेली आहे आणि त्यांनी जी काही आकडेवारी त्या ठिकाणी मांडलेली आहे त्यावरनं असं दिसतं आहे की येत्या काळामध्ये 9,000 रुपये पेन्शन जरी शासनानं केली तरी सुद्धा शासनावर त्यांचा कुठलाही भार पडणार नाही। त्यासाठी त्यांनी जी आकडेवारी सांगितलेली आहे, पेन्शन फंडमधील कॉर्पस वाढला आहे असं त्यांचं म्हणणं आहे। 2017-18 मध्ये जो काही कॉर्पस होता तो 3,93,000 कोटी रुपयावरनं 2022-23 पर्यंत 7,80,000 कोटी इतका तो कॉर्पस झालेला आहे। त्यामुळे निश्चितच 2022-23 मध्ये पेन्शन कॉर्पसमध्ये 51,000 कोटी रुपयांचं व्याज सुद्धा मिळालं आहे, पण वाटप करण्यात आलेली जी काही रक्कम आहे ती फक्त 14,400 कोटी इतकीच आहे। त्यामुळे निश्चितच छत्रपती शाहू यांचं असं म्हणणं आहे की जी रक्कम त्यामध्ये जमा आहे त्यावरती 9,000 रुपये पेन्शन देणं कुठलंही अवघड समस्या नाही। त्यामुळे निश्चितच याचा जर शासनानं सकारात्मक विचार केल्यास निश्चितच येत्या काळामध्ये EPS 95 अंतर्गत जे पेन्शनधारक आहे, निवृत्ती वेतनधारक आहे, त्यांना 9,000 रुपये किमान पेन्शन मिळण्याचा मार्ग निश्चितच मोकळा होणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।